आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनेलवर. तर आज आपण बघणार आहोत भारताची प्राकृतिक रचना यामधील उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश या विषयावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे. तर पहिला प्रश्न आहे, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश भारताच्या कोणत्या भागात आहे? तर त्याचे उत्तर आहे, भारताच्या उत्तरेकडील सीमेवर जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत. प्रश्न दुसरा, हिमालय पर्वतरांगेची लांबी किती आहे? तर त्याचे उत्तर आहे अंदाजे 2500 किलोमीटर. प्रश्न तिसरा, हिमालय पर्वतरांगेचे 3 मुख्य विभाग कोणते? तर हिमालय पर्वतरांगेचे 3 मुख्य विभाग हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक आहे. प्रश्न चौथा, हिमाद्री पर्वतरांगेची सरासरी उंची किती असते? सुमारे 7000 मीटरपेक्षा अधिक. प्रश्न पाचवा, भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? प्रश्न सहावा, जगातील सर्वोच्च शिखर कोणते व कुठे आहे? जगातील सर्वोच्च शिखर हे एव्हरेस्ट शिखर आहे, ते नेपाळमध्ये आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री हिमनद्या कुठे आहेत? तर गंगोत्री आणि यमुनोत्री हिमनदी ही हिमाद्री पर्वतरांगेत आहेत. प्रश्न 8, हिमाचल पर्वतरांगेची सरासरी उंची किती आहे? तर हिमाचल पर्वतरांगेची सरासरी उंची सुमारे 3500 ते 4500 मीटर आहे. प्रश्न 9, हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध दरी कोणते? तर हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध दऱ्या हे रोहतांग, जोजिला, नाथुला आहेत. प्रश्न 10, शिवालिक पर्वतरांगेची उंची किती असते? तर त्यात शिवालिक पर्वतरांगेची उंची 900 ते 1200 मीटर आहे. प्रश्न 11, शिवालिक रांग कोणत्या पदार्थाने तयार झाली आहे? तर शिवालिक रांग ही नद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झालेली आहे. प्रश्न 12, शिवालिक भागातील प्रसिद्ध दून खोऱ्या कोणत्या आहेत? तर देहरादून आणि पतलीदून हे प्रसिद्ध खोऱ्या आहेत. हिमालय पर्वतरांगेतून कोणत्या मुख्य नद्या उगम पावतात? तर गंगा, यमुना, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या हिमालय पर्वतरांगेतून उगम पावतात. प्रश्न 14, हिमालय पर्वतरांगा भारतासाठी का महत्त्वाची आहे? तर ती भारताला नैसर्गिक संरक्षण, जलस्रोत आणि हवामान नियंत्रण देते. प्रश्न 15, हिमालय पर्वतरांगेत कोणते प्रमुख राज्य येतात? तर हिमालय पर्वतरांगेत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम व अरुणाचल प्रदेश हे प्रमुख राज्य येतात. प्रश्न 16, हिमालय पर्वतरांगा कोणत्या दिशेस पसरली आहे? तर हिमालय पर्वतरांगा ही पश्चिम ते पूर्व दिशेत पसरलेली आहे. प्रश्न 17, हिमालय पर्वतरांगेत कोणते प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत? तर हिमालय पर्वतरांगेत शिमला, मनाली, गंगटोक, लेह, नैनिताल, दार्जिलिंग हे प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. प्रश्न 18, हिमालय पर्वतरांगा भारताच्या हवामानावर कसा परिणाम करते? तर थंडीचे वारे रोखते आणि पावसाचे प्रमाण नियंत्रित करते. प्रश्न 19, हिमालय प्रदेश कोणते नैसर्गिक संसाधने आढळतात? तर त्याच्यामध्ये वनसंपदा, औषधी वनस्पती, खनिजे आणि जलस्रोत हे नैसर्गिक संसाधने आढळतात. शेवटचा प्रश्न, हिमालय पर्वतरांगेला भारताचा मुकुट का म्हणतात? त्याचं कारण असं आहे, ती भारताच्या उत्तरेस उभी असून देशाचे सौंदर्य आणि संरक्षण दोन्ही करते.
म्हणून आपण हिमालय पर्वतरांगेला भारताचा मुकुट असे म्हणतो.